पुणे प्रवासाच्या दुसऱ्या भागामध्ये आपण श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, नानावाडा आणि शनिवारवाडा या स्थानांना भेट दिली होती. आता तिसऱ्या भागामध्ये आपण एका विशिष्ट स्थळाला भेट देणार आहोत. चला ते विशिष्ट स्थळ पाहूया. गुड मॉर्निंग मित्रांनो. डे 2 ची सुरुवात आपण करतोय, ते अर्थात त्या सिक्रेट स्थळी भेट देऊनच. त्याआधी आपण हॉटेलमधून चेकआउट करून थोडासा ब्रेकफास्ट करून मग त्या स्थळी जाणार आहोत. अर्थात त्या स्थळाची मला सुद्धा खूप एक्साइटमेंट आहे, तुम्हाला सुद्धा खूप एक्साइटमेंट असणारच आहे की काय आहे असं स्थळ ज्या ठिकाणी 99% महाराष्ट्रीयन मराठी लोक अजूनही भेट द्यायला गेलेले नाही आहेत. सो त्या स्थळी आपण जाणार आहोत. लवकरच तिकडे जाऊन तुम्हाला कळेल की ते स्थळ काय आहे आणि ते काय इतकं महत्त्वाचं आहे विजिट देणं. सो स्टे ट्यून फॉर इट. अर्ध्या तासाच्या ड्रायव्हिंग नंतर आम्ही पोहोचलो आहोत त्या ठिकाणी ज्या ठिकाणाची सर्वांनाच एक्साइटमेंट आहे आणि ते ठिकाण आहे शिवसृष्टी. शिवसृष्टी ही अतिशय जबरदस्त गोष्ट आहे. प्रत्येक मराठी बांधवाने, प्रत्येक मराठी व्यक्तीने या ठिकाणाला व्हिजिट देणं अत्यंत गरजेचं आहे. मध्ये जाऊन काय आहे काय नाही हे सर्वच्या सर्व आपण पाहणार आहोत आणि बघूया आपल्याला परमिशन मिळते की नाही. ते मोस्टली इथे व्हिडिओ काढायला परमिशन नसावी, तर आपण चेक करणार आहोत की व्हिडिओ काढायला मिळतं की नाही ते. आणि जर भेटलं तर अति उत्तम, नाहीतर मग आपण इंटरव्ह्यूच्या माध्यमातून या सर्व गोष्टींबद्दल जाणून घेऊया. तिकीट काउंटरवर तिकीट काढले. तिकीट म्हणजे हे 2 बँड मिळालेत आम्हाला आणि हे बँड इथे समोर गेल्यानंतर आमच्या हाताला बांधण्यात येणार आहे. त्यानंतर आमची मध्ये एंट्री होणार आहे. शिवसृष्टीचे बांधकाम अत्यंत बारकाईने लक्षपूर्वक केल्याचं आढळतं. येथील प्रत्येक नक्षीकाम, प्रत्येक दरवाजे, प्रत्येक खिडक्या, सर्व गोष्टींना तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला आपल्या संस्कृतीची जाणीव होईल, त्याची झलक दिसेल. हे आहे एंट्री गेट आणि इथे बॅगेज वगैरे जमा करायचं असतं आपलं. आता आपण पहिल्या मजल्यावर चाललो आहोत. पहिल्या मजल्यावर शिवाजी महाराजांच्या काळातील ज्या ज्या शस्त्रांचा वापर करण्यात येत होता त्या सर्व शस्त्रांचा संग्रह इथे केलेला आहे. चला आपण तो संग्रह पाहूया. इथे मावळे उभे आहेत. समोर आपल्याला त्या काळातील युनिक गोष्टींची माहिती मिळते. शिवाजी महाराजांच्या काळातील वेगवेगळ्या तलवारी, वेगवेगळी शस्त्र, त्यांचा संग्रह आपल्याला इथे पाहायला मिळतो. मग ती तलवारी असो, पट्टे असो, धोप असो, ह्याची थोडीफार माहिती त्याच्या बाजूला दिलेली असते आणि इथे उपस्थित व्हॉलंटियर सुद्धा आपल्याला त्याची उत्तम रीतीने माहिती देत असतात.
महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याबद्दलची माहिती इथे दिली जाते. पुढे भाले आणि इतर टोकदार शस्त्रांबद्दलची माहिती दिली जाते. पुढच्या दालनामध्ये शिवाजी महाराजांच्या सर्व दुश्मनांची माहिती दिलेली आहे. वरच्या मजल्यावरील सर्व जे काही प्रदर्शन होतं ते पाहिल्यानंतर आता आपण तळ मजल्यावरील किल्ले गड जे काय होते त्याची माहिती घेणार आहोत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून समोर दिसत असलेल्या काही किल्ल्यांची थोडक्यात माहिती व्हॉलेंटियर्सद्वारे दिली जाते. हा देवगिरी किल्ला असतो. हा गिरिदुर्ग आणि भुईकोट या दोन्ही प्रकारामध्ये मोडतो. गिरिदुर्ग म्हणजे पर्वतावरचा किल्ला, भुईकोट म्हणजे जमिनीवरचा किल्ला आणि अजून एक प्रकार असतो जलदुर्ग म्हणजे पाण्यावरचा. ही पहिली संरक्षक भिंत आपल्याला पाहायला मिळेल अंबरकोट म्हणजे पहिली संरक्षक भिंती असतात. 3 संरक्षक तळ. आता पहिला संरक्षक तळ आहे अंबरकोट. हा मलिक अकबरने बांधला होता. त्यानं आपल्या याला नाव दिलं. दुसरी संरक्षक भिंत आहे महाकोट. ही आहे मूळ तांदळा विभागली. दगडामध्ये खोली बनवली आणि पाठीमागे आहे मेघदगडी रत्नागिरी अष्टभुजाची. किल्ल्याच्या तिन्ही बाजूला 400 लेणी बघायला मिळतात. 250 ते 300 लेणी आपल्याला सुंदर परिसरामध्ये बघायला मिळतात. म्हणजे महाराजांचा पाळणा. शृंगेरी किल्ल्यावरूनच महाराजांचे नाव घेतले शिवाजी राजांच्या सैन्यात. अशा प्रकारे तंत्रज्ञानाची साथ घेऊन व्हॉलेंटियर्स आपल्याला या गड आणि किल्ल्यांची थोडक्यात माहिती पुरवत असतात. त्याच्या इतिहासाबद्दल सुद्धा सांगतात. त्या काळी काय घडलं होतं याची माहिती ऑडिओ व्हिज्युअल फॉर्मॅटमध्ये दिली जाते. गडावर कोणी हमले केले होते, गडावर कुठे हमले झाले होते, कुठला भाग कोसळला होता, ही सगळी माहिती अगदी उत्तम रीतीने सांगितली जाते. घोडखिंड म्हणजे पावनखिंड. इथली लढाई कोणीच विसरू शकत नाही. याची गाथा संपूर्णपणे उत्तम रीतीने इथे सांगितली जाते. हा आहे राजगड. राजगडाची प्रतिकृती इतकी मोठी आहे की वेगवेगळ्या बाजूंनी त्याला बघावं लागतं आणि खरंच राजगड खूप मोठा आहे. अर्थात आपण तिथे विजिट देणार आहोत पुढे, पण सध्या इथेच बघूया. हा आहे प्रतापगड. प्रतापगडाची सुद्धा उत्तम माहिती इथे दिली जाते. त्यानंतर आरमार दलाचे जनक म्हणून शिवाजी महाराज आणि पाण्यातील किल्ला अर्थात सिंधुदुर्ग किल्ला याची सुद्धा उत्तम रीतीने माहिती दिली जाते. आणि शेवटला आहे सिंहगड. सिंहगडाची सुद्धा माहिती दिली जाते. खाली म्हणजे तळ मजल्यावर सर्व गडकिल्ले पाहून झाल्यानंतर 2 शो इम्पॉर्टंट आहेत. हे 2 शो म्हणजे सगळ्यात पहिला म्हणजे आग्र्याहून शिवाजी महाराजांची सुटका
आणि दुसरं आहे आज्ञापत्र. तर आता आपण ते पाहायला जाऊया. सगळं हा परकरदास पडत होता, नेमाने लिहून ठेवत होता आणि त्याचा वृत्तांत मिर्झा राजांचा अंबर इथला मुख्य कार्य सांगणारी जणू गीता. वाढत्या चंद्रकोरीप्रमाणे स्वराज्य स्थापनेपासून सुरू झालेली ही महाराजांची घोडदौड, त्यांचे काळाच्या पुढे असलेले विचार, त्यांची राजनीती आणि मुख्य म्हणजे केवळ 50 वर्षांच्या आयुष्यात सर्वांना आपलंसं करून आणि शत्रूंशी तितक्याच कठोरपणे वागून आपलं उदात्त ध्येय साध्य करण्याची त्यांची दूरदृष्टी पाहिली म्हणजे आपण थक्क होऊन जातो. आग्र्याची सुटका आणि त्यानंतरचं आज्ञापत्र अक्षरशः शहारे आले आणि खूप खूप भारी होतं. म्हणजे इथून बाहेर पडल्यानंतर मी माझे शब्द सांगणारच आहे. आपण बघूया आता की कोणाची इंटरव्ह्यू घेता येईल का, यामागची संकल्पना कोणाची होती आणि काय आहे, या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. चला आपण ते जाणून घेऊया. या शिवसृष्टीला भेट दिल्यानंतर हा सर्व डोलारा जो उभारलेला आहे हा संपूर्ण बघून झालेला आहे आणि हा संपूर्ण पाहिल्यानंतर मी तर खूप म्हणजे मला खूप आनंद झाला आहे की खूप उत्तम रीतीने सर्व केलेलं आहे. पण मला तुम्हाला विचारायचं वाटते की या मागची संकल्पना जी आहे ही कोणाची, कशी आणि हे कुठून आली? जी संपूर्ण तुम्ही शिवसृष्टी तर पाहून झाली, बरोबर. तुम्हाला आवडली. पण शिवसृष्टी ही पूर्ण अजून झालेली नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवसृष्टी ही संकल्पना जी आहे त्या हे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून ही संपूर्ण शिवसृष्टी उभी राहत आहे. पुण्यामध्ये आंबेगाव येथे 21 एकराचा संपूर्ण हा प्रकल्प आहे, ज्याचे 4 वेगळे फेज आहेत किंवा 4 वेगळे टप्पे आहेत. त्याचा हा पहिला टप्पा आहे, ज्याला आत्ताच गेल्या महिन्यामध्ये 1 वर्ष पूर्ण झालंय. गेल्या वर्षी आपल्या भारताचे गृहमंत्री अमित भाई शाह यांच्या हस्ते याचं लोकार्पण झालं होतं. त्यानंतर जवळपास 1 लाखहून 1 वर्षामध्ये जास्त प्रेक्षकांनी त्याला पसंती दिली आणि पाहून घेतलेली आहे. बाबासाहेबांची एक संकल्पना अशी होती की आपल्या महाराजांचा जो खराखुरा इतिहास आहे तो सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा, म्हणून त्यांनी वेगळी माध्यमं निवडली. त्यात त्यांचं शिवचरित्र असेल, जाणता राजा असेल, महानाट्य आहेत जाणता राजाचे, ज्या जाणता राजाचे आत्ता गेल्या महिन्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगळे प्रयोग चालू आहेत. त्यातली अजून एक संकल्पना होती की ही शिवसृष्टी जी स्थायी स्वरूपामध्ये व्हावी. बरोबर. त्या शिवसृष्टी हा जो सरकारवाड आहे त्या सरकारवाड्याला पाहायला आपल्याला जवळपास 3 तास वेळ द्यावा लागतो. तर वेगवेगळे दालन आहेत. खाली आहे पहिल्या तळमजल्यावर की दुर्गवैभव हे दालन, ज्या दालनामध्ये गड किल्ल्यांची आपल्याला वेगळी माहिती बघायला मिळते. प्रत्येक किल्ल्याची भौगोलिक माहिती, त्याचा इतिहास, त्याच्यात झालेली लढाई ही प्रत्यक्षित पाहायला मिळते. वरच्या बाजूला आला की रणांगण आणि सिंहासनाधीश्वर हे दालन आहे, ज्या दालनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक सोहळा झाला होता तो सर हेनरी ऑक्झिजंट याच्या डायरीच्या माध्यमातून आपण इथं पाहिला असेल. पुढच्या बाजूला रणांगण आहे, त्यामध्ये वेगवेगळी शस्त्र आहेत. 16व्या 17व्या शतकामध्ये ही जी वापरलेली शस्त्र आहेत खरीखुरी शस्त्र याचा संग्रह बाबासाहेबांनी करून ठेवला होता. त्याचे 10% शस्त्र आपण इथे लावले, सगळी माहिती तुम्हाला पाहायला मिळते. या बाजूला आहे आग्र्याहून सुटका, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज पुरंदरच्या तहानंतर ज्यावेळेस औरंगजेबाला भेटायला गेले होते, औरंगजेबाने कैदेत ठेवलं होतं. 4 महिने महाराज कैदेत होते. पण सुटका करण्यासाठी महाराजांनी काय काय प्रयत्न केले, कशी सुटका केली ते इथं आपल्याला पाहायला मिळतं. दुसरीकडे आहे श्रीमंत योगी. छत्रपती शिवाजी महाराजांचं हे मनोगत आहे, म्हणजे महाराजांना हिंदवी स्वराज्य निर्माण कसं केलं हे ते सांगतातच, पण महाराजांना आपल्याकडून काय अपेक्षित आहे हे सुद्धा सांगितलं जातं. स्वतः महाराज आपल्याशी बोलतात अशी अनुभूती इथे येते. एक वेगळी टेक्नॉलॉजी आपण इथं वापरलेली आहे. आणि सोबतच एक रायगडाची सफर म्हणून अजून शो आहे, तो अजून मला तुम्ही पाहिला नसेल. एक 5D शो आहे, अतिशय उत्कृष्ट आहे. म्हणजे आपल्या भारतामधला हा पहिलाच गड किल्ल्यांवरचा हा 5D शो इथं आपण पाहणार आहे. रायगड किल्ल्यावर गेल्याची आपल्याला अनुभूती येते. ते पुढची जी स्क्रीन आहे ती 3D स्क्रीन आहे, जी आपण गॉगल लावून बघतो. ॲज इट इज 4D तुम्ही सिनेमा पाहिले असतील. पुढचे आहे त्या मुव्हेबल आहेत. असं आपल्याला वाटतं स्वतः आपण त्या किल्ल्यावर फिरतोय, चालतोय. काही सीन आपण ड्रोन कॅमेराने शूट केलेत. असं वाटतं आपण स्वतः त्या चॉपरमध्ये हेलिकॉप्टरमध्ये बसून फिरतोय. वेगवेगळे साऊंड इथे बरोबर दिलेले आहेत, एकदम मस्त आहे. तो एक महिन्याभरात चालू होईल. पण बाकीची शिवसृष्टी दुसरा टप्पा बाहेरच्या बाजूला बांधकाम चालू आहे सेकंड फेजचं. त्याच्यामध्ये रंगमंडळ म्हणून एक वास्तू आहे, ज्या वास्तूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य, स्वभाषा त्याबद्दल जे कार्य केलं होतं ते आपण इथे दाखवणार आहोत. त्यासोबतच प्रतापगड किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी जे भवानी मातेचं मंदिर बांधले त्या मंदिराची प्रतिकृती आपण तयार केली आहे. राजदरबार रायगड किल्ल्यावरचा जो महाराजांचा होता तो ह्यास आपण इथे बांधायला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर रायगड किल्ल्यावरचा जो गंगासागर तलाव आहे तो देखील इथे बांधलेला आहे. सेकंड फेजचं लोकार्पण लवकर होईल, तुम्ही अपडेट घेत राहा. नक्कीच. शिवसृष्टी आहे. तुम्ही तुमच्या वेळातला अमूल्य वेळ काढून आम्हाला दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पण तुमचं एक छोटासा इंट्रोडक्शन दिलं तर खूप बरं होईल, कारण की ते विचार तर राहूनच गेलं. अच्छा, हो. मी अल्पेश गुरव, मी इथं प्रोजेक्ट ऑपरेटर म्हणून काम करतो.
आमची टीम आहे एक 10-12 जणांची. ओके. सगळे शिवप्रेमी म्हणून सर्वजण आपापल्या कामामध्ये लागलेले असतात. बाबासाहेबांनी जे कार्य केलं तेच खारीचा वाटा म्हणून आम्ही पुढे करतोय की महाराजांचा हा जो इतिहास आहे आपण हा सर्वांमध्ये पोहोचायचं कार्य करतोय. तुम्ही नक्कीच एक दिवस भेट द्या शिवसृष्टीला पुण्यामध्ये आंबेगाव येथे. नक्कीच नक्कीच माझे प्रेक्षक आणि मी आमच्याकडून या सर्व शिवसृष्टीला शुभेच्छा, सर्व टीमला शुभेच्छा. आणि हो, जसं जे काही नवीन फेज पुढे निर्माण होतील ते सर्व फेज पाहायला आम्ही नक्की येऊ. शिवसृष्टी पाहून झालेलं आहे आणि मी तुम्हाला सांगतो की माझ्याकडे शब्द नाही आहे त्याला डिस्क्राईब करायला. शब्द कमी पडतील लिटरली, कारण इतक्या सुंदर रीतीने सगळं बनवलं आहे, इतक्या सुंदर रीतीने इतकं टेक्नॉलॉजीचा चांगला वापर केला आहे की या टेक्नॉलॉजीचा वापर करून जे आपल्या प्रेक्षकांसाठी किंवा जे प्रत्येक हिंदू बांधवासाठी, जे प्रत्येक महाराष्ट्रीय आणि प्रत्येक भारतीयासाठी, नवे नवे जगातल्या प्रत्येकासाठी ही सृष्टी उभारली आहे त्याचं नाव आहे शिवसृष्टी. या शिवसृष्टीमध्ये शिवाजी महाराजांनी का स्वराज्य स्थापनेचा विडा का उचलला, तिथपासून ते स्वराज्य स्थापन झाल्यानंतर शेवटला शिवाजी महाराजांना आपल्या प्रत्येक व्यक्तीकडून काय अपेक्षित आहे इथपर्यंतची सर्व माहिती यामध्ये दिलेली आहे. शिवसृष्टी बघून झाल्यानंतर खूप काही शिकायला मिळालं. मी प्रयत्न करणार की माझ्या खऱ्या आयुष्यामध्ये त्या सर्व गोष्टींना मी अंमलात आणेन, त्या गोष्टींमधनं शिकवून काही पुढे आणखीन चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करेन आणि माझ्या आयुष्यामध्ये मी स्वतः चांगल्या ठिकाणी चांगल्या दिशेने वाटचाल करेन. इतकं सुंदर असं हे शिवसृष्टी आहे. माझी प्रत्येकाला एकच विनंती असेल की प्रत्येकाने या शिवसृष्टीला भेट द्यावी. फक्त 250 रुपये तिकीट आहे. अशा आपण नॉर्मली कुठे पिक्चर बघायला गेलो त्या टायमाला 250 रुपये घालवायला आपल्याला काहीच वाटत नाही, पण या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला सर्व एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो मराठी भाषेमध्ये. तुम्हाला हवे असेल हिंदी भाषा तर हिंदी भाषेमध्ये सुद्धा एक्सप्लेन करायला तुम्हाला इथे एक व्हॉलेंटियर अपॉइंट केलेला असतो. ते व्हॉलेंटियर तुम्हाला वेगवेगळ्या भाषेमध्ये सर्व एक्सप्लेन करतात आणि हे एक्सप्लेन केल्यानंतर तुम्हाला भरपूर काही इथे शिकायला मिळतं. माझी प्रत्येकाला एक विनंती असेल की आवर्जून वेळ काढून आपले आयुष्यातले 3 ते 4 तास काढून या ठिकाणी नक्की भेट द्या. तुम्हाला ॲड्रेस, पत्ता वगैरे जे काय असेल या सर्व गोष्टी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. गायडन्स हवं असेल तर त्या गायडन्स तुम्हाला या व्हिडिओ मार्फत तुम्हाला सर्व गायडन्स भेटणार आहे. त्या कसं जायचं, कसं पोचायचं, कुठे यायचं या सर्व गोष्टी इथे तुम्हाला समजणार आहे. तर ह्या सर्व गोष्टी पाहून झाल्यानंतर आपला शिवसृष्टीचा हा जो हे जे सिक्रेट स्थळ आहे या सिक्रेट स्थळावरचा हा प्रवास आपण इथेच थांबवतोय. आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलवरती तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हो, शेअर करायला विसरू नका आणि घंटी दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन प्रवासामध्ये. जय महाराष्ट्र.